ब्रँड न्यू नंदीग्राम एक्सप्रेस. स्वर्ग अवतरलाय खाली. गाडी आली आहे फायनली. ही झेलम एक्सप्रेस जम्मू तवी. इथे पाणीच नाही. तुम्हाला गाडीची थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. फ्लॅट 130 ला गाडी होती आणि अचानक हा गाडीचा लोको पायलट. वेलकम टू स्लीपर क्लास. बाकी कचरा तर ऑन टॉप आहे. हे जेवण मागवलंय, चांगला दरवाजा तोडून टाकला. बक्कम हाईट वर बांधलेला आहे पूल. बक्कम. जे कोणी पुण्यावरून प्लॅन करतात, झेलम एक्सप्रेस मध्ये तुम्हाला ही थाळी भेटेल. आलो आहोत आपल्या भारताची राजधानी. इथे भेटेल. हे भेटलं RFID कार्ड. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मी चाललो आहे मुंबईवरून, म्हणजे कल्याणवरून बाबा अमरनाथची यात्रा करण्यासाठी 2026. ॲक्च्युली लास्ट इयरची व्हिडिओ आहे माझी हिंदीमध्ये. ही पण व्हिडिओ मी हिंदीमध्येच बनवणार होतो, परंतु खूप जणांनी कमेंट केलं होतं इंस्टावरती पण की दादा मराठीत बनव. सो हा संपूर्ण ब्लॉग मराठीत बनवतो तुमच्यासाठी. जर तुम्ही पहिल्यांदा बाबा अमरनाथची यात्रा करतायत तर तुम्ही कसा करू शकता, कसे पोचू शकता, आणि ज्या रूटनी मी चालू आहे माझ्यासाठी पण हा नवीन रूट आहे. वाया पुणे असणार आहे, पुणे मनमाड, संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. आता मी सध्या आहे कल्याण स्टेशनवरती आणि हे कल्याणचं स्टेशन बघताय. पावसाचे दिवस चालू आहे, रिमझिम पाऊस पडतोय. आणि माझी जी ट्रेन होती स्वराज एक्सप्रेस, तिचं तिकीट मी ऑलरेडी कन्फर्म काढलं होतं, पण मध्ये थोडा इश्यू आल्यामुळे मी कॅन्सल केलं होतं. मग तत्काळ मारलं. सो मला काय त्या ट्रेनचं तिकीट भेटलं नाही. सो मी मारली आता जी झेलम एक्सप्रेस आहे, जी पुण्यावरून निघते. एकमेव ट्रेन जी पुणे ते जम्मूला कनेक्ट करते. सो त्या ट्रेननी चाललो आहे. जर मुंबईवरून जर कोणी प्लॅन करते, जर त्यांना पण जर आपल्याला पण स्वराज एक्सप्रेसचे तिकीट नाही भेटले तर आपण पण कसे मनमाडवरून ती गाडी बोट करू शकता आणि बाबा अमरनाथची यात्रा कसे करू शकता, संपूर्ण डिटेल सांगतो ह्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी बनून राहा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून दररोज निघणारी ट्रेन नंदीग्राम एक्सप्रेस. तिथून निघण्याचा टाईम आहे 4:35. त्याच्यानंतर मुंबईवरून निघल्याच्यानंतर मुंबई, दादर, ठाणे, कल्याणनंतर इगतपुरी नंतर नाशिक नंतर मग मनमाड. आय थिंक त्याच्या अगोदर पण एक रेल्वे स्टेशन आहे. तर असा काही पूर्ण प्रवास असेल. संपूर्ण डिटेल देतो. गाडी येऊन द्या. आता वाजलेत 4:50. बाकी अजून टाईम आहे. सो गाडी येऊन द्या, मग तुम्हाला बाकीचे इन्फॉर्मेशन देतो. हर हर महादेव. मुंबईवरून मनमाडपर्यंत ज्या ट्रेनने प्रवास होणार आहे, ट्रेन नंबर आहे 11,001 नंदीग्राम एक्सप्रेस. स्लीपर क्लासने चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून 4:35 निघते. त्यानंतर दादर, ठाणे, मग आपल्या कल्याणला येते 4:35. ओके, सो बोट करूया. त्याआधी येते 2225 वंदे भारत सोलापूर एक्सप्रेस. ट्रेन लावण्यात आली आहे. ट्रेन नंबर आहे 11,001 नंदीग्राम. मनमाडपर्यंत जाऊया. ट्रेन लेट झाली आहे. येण्याचा टाइम आहे 5:27 आणि जाण्याचा टाइम आहे 5:30. आणि या गाडीचं तुम्हाला आणखीन एक सांगतो. अगोदर ही गाडी ICF कोच बरोबर चालत होती. आत्ताच ही गाडी 15 जूनला अपडेट झाली आहे ना, ती LHB कोचमध्ये कन्वर्ट झाली. नवीन कोर गाडी आहे. आणि ब्रँड न्यू ही चालेल नंदीग्राम एक्सप्रेस. ट्रेन नंबर 11001. आणि हा जर्नल क्लास आहे, 80 रुपये तिकीट आहे मनमाडपर्यंत. आणि जे स्लीपर क्लास आहे त्याच्यात 170 रुपये. ऑलरेडी गाडीला सिग्नल दिलेला आहे. सो बोर्ड करूया. ब्रँड न्यू LHB कोच नंदीग्राम. शॉर्ट व्हिडिओ. आता मी डायरेक्ट तुम्हाला मनमाडमध्ये भेटेल. ओके, फाईन. आणि हा नवीन कोच, वॉश बेसिंग, टॉयलेट सगळं नवीन कोर आहे, म्हणून आता सध्या तरी गाडी ओके आहे. आणि मला जी सीट भेटली ती 42 आहे, मिडल बर्थ. सो मला मिडल बर्थपर्यंत जावं लागेल. सो चला, लेट्स गो. एकदम नवीन. आत्ता जस्ट 15 तारखेला ही LHBमध्ये कन्वर्ट झाली. आता पूर्वी ICF कोच बरोबर होतं आणि अगदी घाण गाडी होती. चला, ट्रेन डिपार्ट झाली आहे. मला बाहेर जाता नाही आलं. आणि दॅन भेटूया तुम्हाला मनमाडमध्ये पोचायचा टाईम रात्रीचा आहे 9 वाजताचा. आणि झेलम निघली तिकडून 5:20 पुण्यावरून. आणि 11:10 काही टाईम आहे मनमाडमध्ये येण्याचा. सो ही लाईन जी चालली आहे, ही लाईन आपल्या घराकडची उल्हासनगर, कर्जत. आणि आपण आता जाणार आहोत नाशिक मार्गे, इगतपुरी, कसारा घाट. सो बघूया काय काय संपूर्ण दाखवतो. सो कल्याणमधून निघल्याच्या नंतर गाडीचा हॉल्ट आलाय कसारा. अनऑफिशियल हॉल्ट आहे. इकडे फक्त 2 इंजन्स लागतील, जे समोर बघताय तुम्ही उभे आहेत गाडीला पुढे पुश करण्यासाठी, कसारा घाट चढण्यासाठी. नेक्स्ट हॉल्ट आहे याचा
कल्याणमधून निघल्याच्या नंतर इगतपुरी सुरू झाला. आता कसारा घाट. वन ऑफ द बेस्ट कसारा घाट आणि खंडाळा घाट भाई. नादच नाही भाई, नादच नाही. स्वर्ग उतरलंय खाली. जबरदस्त. ढग बघा काय उतरलेत खाली. हो 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 हो. ती समोरून क्रॉसिंग होते. एवढ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं नीट अँड क्लीन टॉयलेट बघितलं आहे. कशामुळे? ट्रेन नवीन आहे म्हणून. त्या प्रवासात गजानन भेटले होते आम्हाला. त्यांच्याशी भेटून खूप चांगलं वाटलं मला. आणि तेवढ्या वेळ बसल्या बसल्या काहीतरी 2 गोष्टी बोललो ज्या खूप मनाला भावल्या माझ्या. तर हे चालेत एंडला. मी चाललोय पुढे. सो चला बाय बाय. ते येत आहेत माझ्यासोबत. आले मनमाड. 7 मिनटं बिफोर आली आहे. 9 इकडे येण्याचा टाईम आहे 9:30चा. 7 मिनटं बिफोर गाडी आली आपली. तुम्ही जर फक्त टाकलात ना यूट्यूबला MH यात्री येऊन जाणार. हा बस लागे आपण भेटूया त्याच्यामध्ये. कमेंट करा, मी तुम्हाला करेल मेसेज. ठीक आहे. नमस्कार. 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 मी मनमाडचाच आहे. अच्छा भाऊ भेटले मला. खूप आनंद वाटला. अच्छा अच्छा. ओके थँक्यू. धन्यवाद भाई. धन्यवाद. भेटलात चांगलं वाटलं मला पण. थँक्यू. 261 किलोमीटरची जर्नी, 4 तासाचा प्रवास पूर्ण करून आपण पोचलो आहोत मनमाडमध्ये. आणि आता आपली गाडी आहे इकडून कोणती? झेलम एक्सप्रेस, जिचा ट्रेन नंबर आहे 11,077. आय थिंक ही होती आपली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टू नंदीग्राम. सो हिला आपण आता टाटा करतोय. रात्रीचे वाजले 9:30. या जेवण करण्यासाठी आईने मला घरून जेवण दिलं होतं. सो आता ही भाजी चपाती आहे आणि हे डाळ भात आईने मला पॅक करून दिलं होतं. सो आता जेवण करतोय. मी ॲक्च्युली ट्रेनमध्ये जेवण करणार होतो, पण ट्रेन जी येणार आहे ती साधारणतः 1 ते 1.5 तास लेट झाली आहे. सो 12 वाजून जातील म्हटलं एवढा उशिरा थांबण्यापेक्षा, कारण मी काही जेवलो पण नव्हतं घरून. सो या जेवण करण्यासाठी हे रात्रीचं जेवण मनमाड रेल्वे स्टेशनवरती. सो जेवण करतो आणि तुम्हा सर्वांना जेवणानंतर भेटतो. मंडळी जेवण ते झालं आहे आणि गाडीची वाट बघतोय. आणि खास दादा मला भेटायला आलेत. एवढं छान वाटलं मला. म्हणजे ते फोन करत होते, थोडा इश्यू झाला होता त्यासाठी. मी खरंच व्हिडिओमध्ये पण सॉरी बोलतो. ते माझ्याकडून थोडा प्रॉब्लेम झाला. तर ते खास भेटण्यासाठी म्हणजे त्यांचं काम आहे आणि तेवढं काम सोडून ते मला भेटायला आले आणि मला देखील खूप छान वाटलं. आणि आता झाले तर आता ते माझ्यासोबत आहेत. नाव काय आपलं? आनंद दरगुडे. आनंद दरगुडे. ते मनमाडमध्ये राहतात. माझं मेडिकल करण्यात ह्यांचा देखील खूप मोठा हात आहे. कारण जर हे नसते तर झालं नसतं. काही गोष्टी आहेत ज्या अडकल्या होत्या पण झाल्या माझ्या. मेडिकल 4 तारीख भेटली मला. आणि असं काय आता मनमाडला आता गाडी येईल. सो यांचं मी स्पेशली थँक्यू म्हणेन या ब्लॉगमध्ये. आणि जर आपण पण मनमाडचे असाल आणि दादाला जर तुम्ही फॉलो करू शकता, दादा पण पुढे जाऊन यूट्यूब चॅनल उघडणार आहेत. जर त्यांचं काही त्या चॅनल नाव आलं तर मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लावेल. तर त्यांना पण नक्कीच सपोर्ट आणि प्रेम नक्कीच द्या. सो मंडळी वाजलेत 11 वाजून 2 मिनटं आणि गाडी लावण्यात आली 11,077 ट्रेन नंबर. थोड्याच वेळात गाडीकडे येईल. आणि जो माझा कोच आहे तो आहे B2. तत्काळ मारली होती. आणि आता जाऊया डब्याकडे. गाडी लावली, बघू. 1 ते 1.5 तास लेट होती गाडी, बट त्यांनी गाडी कवर केली आहे. साधारणतः अर्ध्या तासाच्या अजून पोहोचून जाईल इकडे. गाडी आली आहे फायनली. झेलम एक्सप्रेस जी पुण्याहून निघते 5 वाजून 20 मिनिटाला. साधारणतः 308 किलोमीटरची जर्नी करून 11 वाजून 4 मिनिटाला पुणे WAP7चा लोकोमोटिव्ह लागलेला आहे. आणि ही झेलम एक्सप्रेस जम्मू तवी. सो जाऊया B2च्या इकडे. आणि याच्यामध्ये जर्नल कोच पाहायला भेटतात आपल्याला. स्टार्टिंगला 2 आणि मागे 2, टोटल 4 जर्नलचे कोच पाहायला भेटतात. हा दिवस इकडे संपवतो. आता डायरेक्ट भेटू तुम्हाला सकाळी.
जेव्हा झोप उघडेल. हॅलो सर्वांना शुभप्रभात, गुड मॉर्निंग, हर हर महादेव. साधारणतः अजून आपल्याला 24 तास काढायचे. उद्या सकाळी पोचू आपण 9:30 वाजता जम्मू तवीला. सो लाल कपडे घालून सर्वजण नाश्ता घेऊन आले तर समजत आपण भोपाळमध्ये आलोच. चला फ्रेश होतो आणि आपल्या सरांना भेटतो. आता लोवरला बसलोय थोड्या वेळ, बघू इथं कोणी नाही तोपर्यंत. आपली आवडती सीट. इथे पाणीच नाही, काय ना काय फंड आहेच. कंप्लेंट टाकली आता 139 वर. तंबाखू जिंदाबाद. इथे येते पाणी. मंडळी सकाळचे वाजलेत 9:15 आणि आपण आलो आहोत विदिशी रेल्वे स्टेशनला, जे की मध्य प्रदेशमध्ये पडते. आणि सकाळचा माहोल बघा, इकडे RPF फुल तैनात आहे गाडीमध्ये आणि सर्वजण चढत आहेत. फुल कंडिशन. हा माझा B1 आहे. B1, B2, B3, B4 याचे टोटल तुम्हाला थर्ड एसीचे 6 कोच भेटतात. सेकंड एसीचे तुम्हाला 2 कोच भेटतात. फर्स्ट एसी या गाडीमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर स्लीपरचे क्लास तुम्हाला 6 भेटतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला या गाडीची सर्व्हिस भेटते. आता आतून मी तुम्हाला दाखवतो की काय काय तुम्हाला भेटते. क्लिनिंग तर होते गाडीमध्ये बघा. स्वच्छ कपडा बिपडा मारला जातोय, कचरा काढला जातोय, कचरा फेकला जातो. क्लिनिंगच्या मामल्यामध्ये तर ओके आहे गाडी. बाकी लोक जे घाण करतील ते आणि हे जे साफ करतील ते, बाकी ऑल गुड. मी तुम्हाला गाडीची थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. ही गाडी पुण्यावरून दररोज संध्याकाळी 5:20 निघते. आणि त्याच्यानंतर ही गाडी महाराष्ट्राचं शेवटचे रेल्वे स्टेशन आहे भुसावळ. त्याच्यानंतर ही गाडी मध्य प्रदेशमध्ये जाते. आता पुण्याच्या नंतर ही गाडी निघली तर ही जाते उर्लीमध्ये 2रा स्टॉप. 3रा स्टॉप हिचा दौंड आहे. 4था स्टॉप हिचं अहिल्यानगर आहे. 5वा स्टॉप हिचं बेलापूर आहे. 6वा स्टॉप हिचं कोपरगाव आहे. आणि त्याच्यानंतर मग मनमाड नंतर मग चाळीसगाव. तर असे काय स्टॉप ही कवर करणार. एकूण जी जर्नी कंप्लीट करते ते 2175 किलोमीटर पुण्यापासून ते जम्मू तवीपर्यंत. आणि साधारणतः टाईम घेते 40 तास 35 मिनटं. ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. आणि जी आपली स्वराज एक्सप्रेस आहे जी मुंबईवरून चालते बांद्रावरून, ती साधारणतः 28 तास घेते. तर ती सुपरफास्ट आहे म्हणून तिची तिकीट लवकर भेटत नाहीत आपल्याला. सो हा काय रूट असणार आहे. हॅलो भैया, नमस्ते. अशी काही कॉफी भेटेल जिची कॉस्ट तुम्हाला द्यावी लागेल 30 रुपये. पण मी व्हिडिओ काढत होतो तर त्यांनी मला दिली 27 रुपये. सो 3 रुपये कमी केले. आणि 30 रुपयाच्या नावाखाली कॉफी कोणची दिली जाते, ही कॅपिचिनो. ॲक्च्युली रेल्वेची जी कॉफी आहे ती स्टँडर्ड 10 रुपयाची आहे. आणि हे लोक ऐकत नाही. MRP 27 रुपये. सो त्यांनी मला 27 रुपये दिले. तर असे ओव्हरचार्ज होतात छोटे मोठे. ते डिपेंडिंग आपल्यावर आहे की आपण त्याच्यावरती कसं रिॲक्ट करता. सकाळचे वाजलेत 11:03 आणि आपण आलो आहेत मध्य प्रदेशच्या रेल्वे स्टेशनला, बीना रेल्वे स्टेशनला. गाडी ऑन टाईम चालली आहे. फक्त 10 मिनिटाचा उशीर आहे गाडीला. आणि इकडे तर कडकचं ऊन पडलं आहे. म्हणजे हलकं फुलकंच ऊन आहे. सकाळचे 11 वाजलेत आणि ही आपली जम्मू तवी. सुपरफास्ट नाही आहे, मी सुपरफास्ट बोलतोय घडी. इकडे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे पूर्ण, जो की एक जंक्शन मानला जातो मोठा. बघा, पुणे ट्रेन नंबर 11,077 डाऊनचा आणि अपचा आहे 11,078. बिना रेल्वे स्टेशनवरून सकाळचे मी स्नॅक्स घेतलेत, म्हणजे मूग डाळ वगैरे. म्हटलं सध्या तरी आपण हेच खाऊया नॉर्मली, कारण आता डायरेक्ट मी जेवण मागवेल. ट्रेनमध्ये पेंट्री कारसुद्धा आहे. तर ट्रेनचं पण जेवण आपण ट्राय करू आणि काय नाश्ता भेटेल तो पण ट्राय करूया. भाईने अर्जंट ब्रेक दाबला का चैन पुलिंग केली, आय डोंट नो. पण गाडी एकदम रिसेंटली थांबली गेली गाडी अचानक. चैन पुलिंग गेली कोणीतरी. तेव्हा गाडीचा गार्ड उतरलाय बाहेर आणि आता तो काहीतरी करेल. आणि हा हॉर्न वाजवतो इथून. दोन्ही साईडून पब्लिक उतरली आहे. फ्लॅट 130ला गाडी होती आणि अचानक चैन पुलिंग करून टाकली आहे. गाडीचा मागचा गार्ड पण बाहेर आलाय, तुम्ही बघू शकता. ते बघा, तो माझ्या हिशोबाने या डब्यामध्ये झालंय वाटतं की इकडे चेन पुलिंग झाली आहे. आणि इकडून पण TC बाहेर आलाय. अर्धा तास झाला आता या गोष्टीला. हो, हा गाडीचा लोको पायलट गेला आतमध्ये. ऑफिशियली हॉल्ट धोरा रेल्वे स्टेशन मध्य प्रदेश. आणि
कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्या साईडला स्टेशन आहे बघा, या साईडला असं आहे. लोक बोर्ड करतात बघा जर्नलसाठी तिकडे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात इकडे पण काही जण आहेत मागे बोर्ड करते. चला या ट्रेनचा आपण स्लीपर क्लासचा कोच बघू. वेलकम टू स्लीपर क्लास B1 B2 आहे त्याचा बऱ्यापैकी गर्दी तुम्ही बघताय. काय तुम्हाला दोन्ही कोच भेटतात या ट्रेनमध्ये, सेकंड थर्ड स्लीपर आणि जर्नल. इकडे पेंट्री कार गाडीची. तर तुम्हाला काही जेवण वगैरे घ्यायचं तर डायरेक्ट इकडे येऊ शकता आणि घेऊ शकता. S7ला लागून गुटखा जिंदाबाद. बाकी कचरा तर ऑन टॉप आहे. स्लीपरमध्ये जावा, थर्ड AC जावा, कचरा करणारे काय सुधारणार नाही भाई. कचरा तर कचराच आहे. बाकी दॅन एक मिनिट कचरा बघा तुम्ही. लोक एवढे घाणेरडे राहतात लोक, काय बोलायचं. ग्वालियरचं रेल्वे स्टेशन कसलं भारी आहे भाई. तो भारताचा तिरंगा आपला. ग्वालियर रेल्वे स्टेशनला जेवण मागवलं झोमॅटोचं. आलंय आता जेवूया. दाखवतो काय मागवलं. हे जेवण मागवलं डुएलिक्स थाली. त्याची जी कॉस्ट होती अराऊंड 250 रुपये, तर मला काही डिस्काउंट पडलं. आणि हा एक सलाद मागवला आहे जो 50 रुपयाचा आहे. डिस्काउंटसाठी मी ॲड केला होता. काय बोलायचं बाई आहे आता बघा. असं सलाद आहे 50 रुपयाचा. सो हे काय दुपारचं जेवण असेल आपलं या गाडीमध्ये, झेलम एक्सप्रेसमध्ये. आणि रात्री आपण पेंट्री कारचं ट्राय करू. जे कोणी पहिल्यांदा प्लॅन करणार आहात बाबा अमरनाथची यात्रा करण्यासाठी मुंबई पुणे या संपूर्ण महाराष्ट्रातून, तर ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि पुढच्या पण व्हिडिओ बघा, ज्याच्यामुळे तुम्ही एकदम इझिली तुमचा प्लॅन करू शकता. मंडळी चांगला दरवाजा तोडून टाकला. माझी सीट वरचीच आहे आणि हा घडी घडी बंद करावा लागतो. या आईला या तोडून टाकला डायरेक्ट. माणसं एवढे खतरनाक आहेत. अरे असं धर्मशाळासारखा खुल्ला राहतोय. बक्कम हाईटवर बांधलेला आहे पूल. बक्कम वाई. समोरून गाडी आली असे तर एक नंबर वाटला असं. ठीक आहे, जबरदस्त बांधलाय बाकी. जबरदस्त आली वंदे भारत. काय ना काय भेटून जाते आपल्याला.
मंडळी उत्तर प्रदेश आग्रामध्ये आलो आपण. आग्रा कॅन्ट, आग्रा छावणी. भाई गाडी लेट झाली आहे, साधारणतः 50 मिनटं कवर करेल बघू. गाडी पण स्विच ऑफ झाली आहे माझी. आग्राला क्रॉस करतोय आपण, आग्रा छावणी. आग्राला येण्याचा टाइम आहे इकडे 5:20. 5 मिनिटाचा हॉल्ट असतो. 5:25 इकडून निघते. सो आता गाडी लेट झाली, साधारणतः 6 वाजलेत, 6:30 होत आलेत. आणि त्याच्यामुळे आता संध्याकाळ पण होत आली ऑलमोस्ट. आता सूर्य मावळेल. महाराष्ट्रापासून ते जम्मू तवी रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण 8 राज्य कव्हर होतात. पहिलं महाराष्ट्र, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं राजस्थान, चौथं उत्तर प्रदेश, 5वं दिल्ली, 6वं हरियाणा, 7वं पंजाब आणि 8वं जम्मू तवी. तसे 8 राज्य कव्हर होतात. कंप्लेंट टाकली आले ना भाई, हे ना कामं करणार, कंप्लेंट टाका फक्त. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मथुरामध्ये. श्री भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरामध्ये आपण आलो आहोत. गाडी सुमारे 1 तास 20 मिनटं लेट झाली आहे. आणि तुम्ही बघताय मथुराचं रेल्वे स्टेशन, भगवान श्रीकृष्ण भगवानची जन्मभूमी. इकडे येण्याचा टाईम आहे 6:35 आणि साधारणतः 10 मिनटाचा हॉल्ट आहे. आणि 6:55 निघते इकडून. सो आला तर पुण्यावरून येतात तर ह्या गाडी नक्कीच येऊ शकता तुम्ही मथुराला. जे कोणी पुण्यावरून प्लॅन करतायत मथुराला येण्यासाठी ते ह्या ट्रेनने येऊ शकता, श्रीकृष्ण जन्मभूमी. सो मथुराला क्रॉस केलंय आपण. आणि ही आपली मुंबईची लोकल आन बान शान. काय सीट भेटली बघा तुम्ही, सगळं डोर ओपन. तो आला ते फक्त खोलून गेला. तो अभी खाने की थाली 150 रुपये में बोली है, 150 रुपये देते उसको. मिली भाई 150 रुपये की थाली. हाँ 80 की थाली 150. सो ही दिली 150 रुपयाची थाळी. ठीक आहे. ॲक्च्युली 80 रुपयाची थाळी 80वाली पण येते, पण हे लोक 80वाली देत नाही, त्यांनी दिली 150वाली. ओके. सो तुम्हाला दाखवण्यासाठी रात्रीचं जेवण घेतलं आहे मी. आणि त्याला खाऊया पण आपण. सो 150 रुपये घेतले. झेलम एक्सप्रेसमध्ये तुम्हाला ही थाळी भेटेल 150 रुपयाची. ॲक्च्युअली कॉस्ट 80 रुपये. त्याने 150 रुपये का घेतले ठाऊक नाही आहे. मी टाकतोय ऑनलाईन कंप्लेंट. त्यामध्ये तुम्हाला ही एक भाजी आहे, एक भाजी भात, एक स्वीट दिला गेला आहे जो 80 रुपयाच्या थाळीमध्ये असतो. आणि ह्या सुक्या चपात्या 3 दिल्या गेल्या. सो आता त्याच्याकडून बिल मागतो मी 150 रुपयाचं, बघू हा मला देतो का. सो असं काही जेवण भेटेल तुम्हाला. दोन्ही पण भाजीमध्ये मीठ नाही आहे, दोन्ही पण. आलो आहोत आपल्या भारताची राजधानी दिल्लीमध्ये, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आलो आहोत. इकडे येण्याचा टाइम आहे रात्रीचे 8:49 आणि 2 मिनिटाचा हॉल्ट करून 8:51 निघते. नवीन दिल्लीला ह्याचा 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. सो हजरत निजामुद्दीनला आपण आलेलो. अरे काल तर भाऊ तर भाऊ भेटला होता. तर आता हजरत निजामुद्दीन आहे, जेवण तेन झालं. आता बघू, कंप्लेंट टाकली मी, ते लोक येतात का. फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट होता आणि लगेच रवाना झाली. सिग्नल दिलाय हजरत निजामुद्दीन.
आलो भारताची राजधानी न्यू दिल्लीमध्ये ऑन टाइम पासून 30 मिनिटाच्या उशिराने. सांगतो एक्झॅक्ट टाइम काय आहे इकडे येण्याचं. गर्दी बघा इकडे, 15 मिनिटाचा हॉल्ट आहे मोठा मोठा. फायनली आलो आहोत न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन, आपल्या भारताची राजधानी. आणि इकडे येण्याचा टाइम आहे गाडीचा 9:20. 15 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून 9:35 इकडून गाडी निघते. सो आपण आहोत आता राजधानीमध्ये, दिल्लीमध्ये, न्यू दिल्ली. इकडे पूर्ण 15 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि गाडी साधारणतः एक 30-25 मिनटं लेट झाली आहे बघा. आता वाजलेत 9:51. सो अशा पद्धतीने हा प्रवास आहे. आणि बस हा काय होता मनमाडपासून पंधराचा प्रवास, जो मी आता पूर्ण करतो आणि आपल्या सर्वांची परवानगी घेतो. काय तुम्हाला उद्या सकाळी मी मिळेल. जम्मूच्या अगोदर झोप उघडली, जम्मूच्या अगोदर भेटतो. झोप उघडेल माझी लवकर आणि 9:45चा टाईम आहे जम्मू तवीचा. बघू ऑन टाईम पोहोचवते का. सो असं काय इकडे जेवण ते झाले, कंप्लेंट पण टाकली. सर्व गोष्टी मी एकत्र व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत. सो त्याच्याऐवजी जर मी तुम्हाला अजून जर तुम्ही याच्यामध्ये काय ॲड करू शकता, तुम्ही पण तुमच्या परीने करू शकता. कंप्लेंट टाकू शकता. जशी मी डोरची कंप्लेंट टाकली, जशी मी जेवणाची कंप्लेंट टाकली, हे तुम्ही देखील करू शकता. सो एवढंच बोलू शकतो. शिवरात्र. नमस्कार मंडळी, शुभप्रभात, हर हर महादेव. सकाळ झाली आहे पंजाबमध्ये आणि आपण पोचलोय जलंधर छावणी म्हणजे जलंधर कॅन्टला. इकडे पाऊस पडलाय सकाळी थोडाफार आणि येऊया स्टेशनच्या बाहेर आणि बघूया काय माहोल बाहेरचा. या स्टेशनला येतो ना भाई तर वेगळीच फिलिंग आहे. एवढा मोठा म्हणजे आता चंडीगडला पण गेलो होतो ना, तिकडचं पण रेल्वे स्टेशन फार मोठं बनवलं मस्तपैकी. जलंधरचं रेल्वे स्टेशन बघतोय तुम्ही, एवढा भारी आहे. इकडे येण्याचा टाइम आहे गाडीचा सकाळी 5:10. 5 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून 5:15 निघून जाते आणि आता वाजले 7:10. साधारणतः 2 तास गाडी लेट झाली आहे. आणि जम्मू तवीला गाडी ऑन टाइम दाखवता. सिटिंग एरिया आहे जलंधर कॅन्टचा, इकडे तुम्ही बसून देऊ शकता. तो तुम्हाला या ट्रेनमध्ये मॉर्निंगचा नाश्ता भेटेल, ब्रेड आमलेट, उपमा आणि आमलेट. तर हा इतरांना विकतो आहे 50 रुपयाला. त्याला माहिती मी कंप्लेंट केली ती, तर त्याने मला दिले हे 30 रुपयाला. ॲक्च्युली याची कॉस्ट 30 रुपये. सो आपण त्याला बोलू शकतो जर आपण ट्रॅव्हल केलं तर. कटलेट आहे असं भेटेल तुम्हाला गरम आहे. आणि मॉर्निंगचा नाश्ता मंडळी, कटलेट ब्रेड, कॉस्ट 30 रुपये पण सेलिंग 40 रुपये. माकड भाऊ बघा, माकड भाऊ. आलो आहोत
पंजाबच्या पठाणकोटमध्ये पठाणकोट कॅन्ट मीन्स छावणी. मंडळी सकाळचे वाजलेत 9 आणि पठाणकोटला येण्याचा टाईम आहे सकाळी 7:30 वाजता आणि इकडचा 5 मिनिटाचा हॉल्ट कंप्लीट करून 7:35 गाडी इथून निघते. आता 2 तास गाडी लेट झाल्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे थोड्या वेळेसाठी. बघूया ऑन टाईम जम्मूला पोहोचवते का. अशक्य आहे इथून ऑन टाईम पोहोचवणं जम्मू तवीला. पंजाबमध्ये एक मस्त क्रॉसिंग दाखवतो तुम्हाला. ह्या स्टेशनला आल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलचं नेटवर्क चाललं जातं. हो, पठाणकोट नंतर जेव्हा ज्यावेळेस तुम्ही कटवामध्ये येता जे आपले प्रीपेड सिम आहे तिकडे बंद होतं. तिकडे फक्त पोस्टपेड सिम चालतात. आणि आता वाजलेत 9:15 सकाळचे आणि आपण पोचलो आहोत कटवामध्ये. पठाणकोट सोडल्यानंतर तुमच्या मोबाईलचं नेटवर्क चाललं जातं. जर तुम्हाला सिम अगोदरच मुंबईवरून येताना इकडे पोस्टपेड करून या किंवा इकडे देखील भेटेल. म्हणजे तुम्हाला भगवती बेस्ट कॅम्पमध्ये सांगणार दुसऱ्या पार्टमध्ये. सो बघा कटवामध्ये आहोत आपण आणि इकडे ऊन पडले एकदम भारी. सो माझं नेटवर्क आहे कारण लास्ट इयरचं सिम मी आता ऑन करून घेतलं होतं येताना 200 रुपयाचा रिचार्ज मारून. तो मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो जम्मू तवीला. आता थोडंसं विश्रांती करतो, सकाळी लवकर उठलो होतो. चलो ब्रो पाहिजे आपण जम्मू गे. चलो बाय बाय. सो हो नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे जम्मू तवी रेल्वे स्टेशनवरती. साधारणतः 40 तासाची जर्नी झाली आणि आता वाजलेत 11:07. साधारणतः 1.5 तास गाडी लेट झाली आणि आपण पोहोचलो आहोत ऑफिशियली जम्मू तवी रेल्वे स्टेशनला. इथून आता आपली यात्रा स्टार्ट होणार. फटाफट RFID कार्ड घेतो. कुठून भेटेल काय भेटेल सर्व काही सांगतो. गर्दी बघा तुम्ही इकडे, सगळेजण बाहेर निघतात. सो असा काय टोटल मुंबईपासून जम्मू तवीचा प्रवास 40 तासाचा मी पूर्ण केला आहे. इकडे देखील लॉकर आहे. जर तुम्हाला इकडे सामान ठेवायचं तर इकडे पण ठेवू शकता, नाही तर तुम्ही डायरेक्ट आतमध्ये भगवती नगरमध्ये पण ठेवू शकता. ते मी तुम्हाला सांगतो बाहेर. ओके. सो हे बघा लॉकर सामान पण इकडे महाग आहे. VIP गेट इकडे पण तुम्ही लॉकर सामान ठेवू शकता. पण 100 रुपये घेता हवा. 24 तासासाठी 100 रुपये घेतो, जे की थोडे जास्त आहे. आणि मी भगवती नगरमध्ये ठेवलं होतं लास्ट इयरला फक्त 30 रुपये 24 तासासाठी, म्हणजे एका दिवसासाठी. तर 70 रुपये वाचतात ना डायरेक्ट आपले. सो चला पहिला RFID कार्ड घेऊ आपण. हर हर महादेव. हे बघा स्टेशनच्या बाहेर निघायचं आहे. स्टेशनच्या बाहेर निघल्यानंतर जर तुमचं ऑनलाईन आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला इकडूनच RFID कार्ड घ्यायचं आहे. सो मी जातो आतमध्ये आणि इकडे बघतो मला कार्ड कुठे भेटेल. इथे भेटेल कार्ड आपल्याला RFID कार्ड. माझं ऑलरेडी बँकेचं होतं, माझं झालेलं आहे. सो घेऊया. हे भेटलं RFID कार्ड जस्ट सेकंडमध्ये, एका 10 मिनटामध्ये. कुठे भेटेल तर तुमचं ऑनलाईन किंवा तुम्ही बँकेचं रजिस्ट्रेशन करून आला असाल तर हे जम्मूचं रेल्वे स्टेशन, त्याच्या बाजूलाच इकडे काउंटर बनलेले आहेत. इकडे तुम्हाला भेटेल तुमचं RFID कार्ड. हा आहे विजा फॉर बाबा अमरनाथ यात्रेसाठी लागणारा, जो मी घेतला आहे. सो आपल्याला इकडे भेटेल. बोला हर हर महादेव. बाई क्षण ह्याच्यासाठी सगळी वाट असते. ह्याच्यासाठी क्षण ऑफिशियली विजा.